स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना. तुझे आता चांगले दिवस आलेत. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला सांगतात, अंधार कितीही गडद असला पण सूर्य उगवतोच. आता तुझ्या जीवनात सूर्य उगवणार आहे. तू खूप त्रास सहन केलास, पण आता समाधानाचं पान उघडते. स्वामी सांगतात, तुझ्या अंतःकरणात मीच बसलो आहे. तुला कोणी हानी पोहोचवू शकत नाही. तू संकटात असलास तरी तू माझ्या कवचात आहेस. स्वामी म्हणतात, कर्जाने तुझं मन गहिवरलंय हे मला माहीत आहे, पण मी तुझ्या सोबत आहे. वेळ लागेल पण तुला त्यातून बाहेर काढेन. मी फक्त पाहतोय आणि योग्य वेळी हस्तक्षेप करणारच. कधी वाटतं की स्वामी शांत आहेत, पण सगळं पाहत असतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा चमत्कार घडतातच. संकट वाटतंय ना, पण हे शेवटचं आहे. हे संकट तुझ्या शिक्षणासाठी आहे. आता तू शिकून मजबूत झालास. आता तुला उंच भरारी घ्यायला वेळ आली. लोकांनी हसल्याचं दुःख आहे ना, पण मी त्यांना शांत करेन. कोण काय बोललं यापेक्षा मी काय करतो यावर विश्वास ठेव. वेळ आली की तेच लोक तुला नमस्कार करतील. तुझं प्रेम, तुझं श्रद्धा मी पाहतोय. तू स्वामीवर किती विश्वास ठेवतोस हे त्यांना माहीत आहे. ते तुझं प्रेम व्यर्थ जाऊ देणार नाहीत. धीर सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांची हाक गडगडून पडलास तरी उठ, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा प्रत्येक अश्रू मी बघतोय. जेव्हा रात्री तू गुपचूप रडतोस तेव्हा तो प्रत्येक अश्रू स्वामीच्या चरणावर पडतो आणि ते त्याचं उत्तर देतात. लोकांनी सोडलं पण मी नाही सोडणार. स्वामी म्हणतात, संपूर्ण जग जर तुझ्यापासून वळलं तरी मी कायम तुझ्या सोबत आहे. भक्ता, तुला वाटतंय ना हे सगळं माझ्यासाठी आहे? हो, अगदी तुझ्यासाठीच आहे. तूच तो भक्त आहे जो स्वामीवर अखंड विश्वास ठेवून चालत राहिला. आता वेळ आली आहे की स्वामी स्वतः तुझा हात धरून उंच नेतील. जीवन कठीण झालंय पण संपलेलं नाही. स्वामी म्हणतात, कठीण काळ ही एक परीक्षा आहे. आता तीच उत्तम मिळणार. रोजची चिंता सोडून माझं नाम घे. स्वामी सांगतात, चिंता कमी करायची असेल तर नामस्मरण वाढवा. बाकी मी पाहीन. तुला जे मिळालं नाही ते मी देईन. स्वामी समर्थ मानसिक शांती, पैसा, समाधान जे हवंय ते योग्य वेळेला देईन. माझ्यावर विश्वास ठेव, परिणाम तुझ्या बाजूने येतील. स्वामींचं हे वचन आहे. विश्वास ठेव, निर्णय तुझ्याच बाजूने येतील. माझं नाव घेत जा. तुझी परीक्षा संपली आहे. आता तुझी पुढची पायरी सुरू होते. स्वामी समर्थ सांगतात, तुझी झुंज संपली. आता यशाची तयारी कर. भक्ता, आता डोळे मीट आणि एवढंच म्हण, स्वामी मी थकलोय पण मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. आता सगळी सूत्र तूच हातात घे. दुःख जिथे संपतात तिथून माझी कृपा सुरू होते. स्वामी म्हणतात, तू जे सहन केलेस त्याचं फळ आता तुला मिळणार. मी आहे म्हणून तू अजून थक धरून आहेस. स्वामी समर्थांच्या कृपेनेच तू आज इथे आहेस. त्यांनी तुला सांभाळलंय हे विसरू नकोस. माझा भक्त कधीच अपयशी होत नाही. स्वामींचं वचन आहे, जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचा पराभव होऊ शकत नाही. अश्रू मागे ठेव, आनंद पुढे चालत येतोय. स्वामी म्हणतात, रडून झालंय ना, आता हसण्याचा काळ आलाय. तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. स्वामी म्हणतात, जे तू गुपचूप माझ्याशी बोलतोस ते मला ऐकू आलंय. उत्तर येणारच. भक्तांनो, तुमचा विश्वास, तुमची सेवा आणि तुमचं समर्पण वाया जाणार नाही. स्वामी समर्थ प्रत्येक संकटामागे उभे आहेत. त्यांनीच तुमचं आयुष्य पुन्हा प्रकाशमान करणार आहे. स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल.